नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही भूतांच्या गोष्टी खूप साऱ्या ऐकल्या, पण भूतांसारखं जगणारा माणूस बघितलाय नाही. या गोष्टीच्या माध्यमातून मात्र तुम्हाला त्याचाही आनंद मिळेल, त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकाल. आणि एखादा माणूस किती मजबूर असू शकतो, एखाद्या माणसाची परिस्थिती किती वाईट असू शकते, कदाचित याचीही जाणीव तुम्हाला होईल. या कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं आणि या कथेचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचे सर्व साहित्य वाचनीय आहे. त्यातलीच ही एक कथा आहे. या कथेमध्ये एका प्रेतासाठी मानव आणि प्राणी यांच्यामध्ये झालेले युद्ध, त्याच्यामध्ये माणसाचा झालेला विजय आणि आपल्या हृदयाला स्पर्श करून जाणारा परिणामकारक असा शेवट, ही गोष्ट तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल की एखादा व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी अगदी स्मशानामध्ये, ज्या ठिकाणी डेड बॉडीज किंवा मृतदेह, प्रेत ज्याला आपण म्हणतो, ते जाळलं जातं किंवा पुरलं जातं, तर अशा ठिकाणी या प्रेतांवर जीवन जगणारा एखादा व्यक्ती असू शकतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण वस्तुस्थिती तशी आहे. आपण गोष्टीला सुरुवात करूया. एकदा शेजारच्या गावामध्ये सावकाराचा मृत्यू झालेला होता आणि सावकाराचा मृत्यू झाल्यामुळे आज भीमा जो आहे तर तो खूप खुश होता, आनंदी होता. प्रश्न पडला असेल की सावकाराच्या मृत्यूचा आणि याचा खुश होण्याचा काय संबंध. तर एखादा श्रीमंत व्यक्ती वारला असेल तर त्याच्या तोंडामध्ये, त्याच्या हातामध्ये किंवा जास्तीचं सोनं दिलं जातं, हा त्याचा आतापर्यंतचा अनुभव होता. आणि म्हणून आज सावकार वारल्यामुळे भीमा जो आहे तर तो जास्त खुश होता. कधी एकदा अंधार होतो आणि कधी एकदा तो स्मशानभूमीमध्ये जातो आणि ते प्रेत उकरून त्याच्यामध्ये असलेलं, त्याच्याजवळ असलेले जे काही सोनं आहे ते कधी काढतो, असं त्याला झालेलं होतं. आता हा भीमा म्हणजे अंगापिंडाने एकदम जबरदस्त आणि ज्याला आपण म्हणूया की तो एकदम स्ट्रॉंग होता, हेल्दी होता. त्याचं वर्णनच करायचं झालं तर अंगापिंडाने जबरा होता. लाल रंगाचा मोठा पटका, पिवळे धोतर, जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता. तो पैलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे. एकंदरीत त्याच्यावरून तो किती स्ट्रॉंग होता याची तुम्हाला कल्पना येते. आणि त्या ठिकाणी जवळच जो आहे तर ते सावकाराचं गाव आता, आणि तो सावकार जो वारला होता आणि कधी एकदा संध्याकाळ होते याची भीमा वाट पाहत होता, कारण संध्याकाळ झाल्यानंतर त्याला त्या दिशेने जायचं होतं. तसा भीमा जो आहे तर तो मुंबईला आलेला होता, पण मुंबईमध्ये त्याला काम मिळालं नाही, म्हणून त्याला मुंबई उपनगरात राहावं लागलं होतं. त्या ठिकाणीही त्याला जे आहे तर खाणीमध्ये काम मिळालं होतं. भीमा अंगापिंडानं अतिशय स्ट्रॉंग असल्या कारणामुळं तो कोणतंही काम अतिशय चांगलं आणि व्यवस्थित करत होता. त्याला जंगलात राहण्यासाठी जागाही मिळाली आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याला कामसुद्धा मिळालं होतं. त्याने हातात टिकाव घेतल्यानंतर डोंगर जसा काही मागे सरकत होता आणि तो एवढं जबरदस्त काम करत होता की त्या खाणीचा जो मालक होता तो मालकसुद्धा त्याच्यावरती खूप खुश होता. आणि आता भीमाचा जो संसार आहे तर तो व्यवस्थित चाललेला होता. पण एक दिवस अचानक बातमी आली की ती खाण बंद पडणार आहे. आणि खाण बंद पडणार म्हटल्यानंतर परत भीमाला अतिशय त्रास झाला. काय त्रास झाला तर काम कुठे शोधायचं, जगायचं कसं, आपल्या मुलांचं, बायकोचं पोट भरायचं कसं. आणि याच्यामुळे तो अतिशय उद्विग्न मनस्थितीमध्ये चाललेला होता. तो नदीवर आला, आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर अतिशय वाईट मनस्थितीमध्ये तो चाललेला होता. त्या ठिकाणी त्याला एका प्रेताची राख दिसली. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला जाळलेलं असतं, म्हणजे त्याचं अंतिम विधी केलेलं असतं, त्या ठिकाणची राख त्याला दिसली. ती राख बघून अजूनच त्याचं मन जे आहे तर उद्विग्न झालं. त्याला वाटलं असेल बिचारा एखादा जीवनाला कंटाळून गेला असेल. पुढे चालत असताना त्या राखेवर त्याला काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. काय आहे म्हणून जवळ जाऊन त्याने बघितलं. त्याला मड्याच्या राखेत एक तोळा सोन्याची अंगठी सापडली. आता सोन्याची अंगठी सापडली म्हटल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. एकतर काम गेलेलं आणि त्याच्यामध्ये काय करावं त्याला सुचत नव्हतं, आणि आता मात्र त्याला सोन्याची अंगठी सापडली आणि ते सुद्धा त्या राखेमध्ये सोन्याची अंगठी सापडल्यानंतर त्याला नवा शोध लागला आणि जगण्याचा दुसरा मार्ग सापडला, नवीन मार्ग सापडला.
की आपल्यासाठी नवीन काम आहे याची जाणीव त्याला झाली. म्हणजे बघा, माणूस मेल्यानंतर त्याच्याकडे त्याच्या तोंडामध्ये म्हणा, हातामध्ये अंगठी असते, तोंडामध्ये एखादा सोन्याचा मणी असेल, अंगठी असेल, त्यानंतर पुतळी असेल, वाळा असेल, असं काही ना काही ठेवतात. ती आपल्या प्रथा आहे की मरणाऱ्यासोबत काहीतरी सोनं द्यायचं आणि नेमकं या सोनावरतीच आपला उदरनिर्वाह करायचा असं कोणी ठरवलं? भीमाने ठरवलं. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राग चाळीत होता. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला जाळलेलं असेल ती राग जमा करून आणायची, ती चाळणीने चाळायची, त्याच्यामधलं सोनं काढायचं, बाजारामध्ये जायचं आणि विकायचं. कधी कधी सोनं हाडांमध्ये अडकून जातं म्हणून ती हाडं फोडायची. तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जाताना सुद्धा आपल्याला एवढी भीती वाटते आणि भीमा मात्र हे सगळं अतिशय बिनधास्त करत होता. जळकी हाडं तो ठेचायचा, बारीक करायचा, त्याच्यामध्ये अडकलेलं सोनं, त्याच्यातले सोन्याचे कण काढायचा आणि संध्याकाळी बाजारामध्ये जाऊन ते विकून आपल्या मुलांसाठी, मुलीसाठी आणि बायकोसाठी खाण्यासाठी आणायचा, काही वस्तू आणायचा. भीमा अशा पद्धतीनं प्रेताची राख चाळून जगत होता. तो जगणं आणि मरणं याच्यातलं जे अंतर असतं तेच तो विसरून गेला होता. खरं म्हणजे त्याची अशी समजूत झाली होती की जगावं ते गरिबांनी आणि मरावं ते श्रीमंतांनी. कारण गरीब मेला तर त्याच्यासोबत सोनं जात नाही, पण श्रीमंत गेला तर त्याच्यासोबत सोनं जातं आणि त्या सोन्यावरती परत काही गरीब लोक चांगलं जगू शकतात. म्हणून आणि एक त्याला असंही म्हणणं होतं, मरताना किमान आपल्यासोबत एक तोळा तरी सोनं जावं. तर अशा पद्धतीनं त्याला जे आहे तर या मरणारे व्यक्ती असेल किंवा स्मशानभूमी असेल तर हे याच्याविषयी काही भीती वाटत नव्हती. त्याला कुठे कुणाचा मृत्यू झाला म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे हे गृहीत धरलेलं असायचं आणि त्या शोधामध्ये तो त्या दिशेने जायचा. आता असं होत असताना त्या भागामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या अफवा पसरलेल्या होत्या की पुरलेले मृतदेह बाहेर पडतात किंवा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि एखादा मृतदेह, डेड बॉडी इकडून तिकडे जाते म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती. आणि आज परत एकदा सावकाराचा मृत्यू झाला होता तर त्या दिशेने भीमा निघालेला होता. सूर्य मावळला, सर्वीकडे अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं त्याच्यासाठी जेवण वाढलं आणि हळूच ती त्याच्याकडं काहीतरी बोलावं म्हणून ती त्याला म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला, कुठंतरी दुसरं काम करा. मड्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. ते ऐकून भीमाला अतिशय राग आला. तो तिला म्हणाला. तिचं बोलणं ऐकून त्याला प्रचंड राग आला आणि तो म्हणाला, मी काहीही करेन, त्यांचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? चूल बंद होणे म्हणजे घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी काहीच नसतं. जेव्हा आपण उपाशी असतो तेव्हा बाहेरचे लोक येऊन आपल्याला खाऊ जेवू घालतात का? नाही. मग लोकांचा काय विचार करायचा? ते ऐकून त्याची बायकोही शांत झाली. याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की भीमा हे सगळं जे करत होता ते काही जाणीवपूर्वक नाही, पण त्याच्याकडे दुसरा उद्योग नसल्यामुळे त्याला हे करावं लागत होतं. मसनवाट्यात भूतं असतात असं कोणी सांगितलं? परत त्याचं हे दुसरं म्हणणं, भूतं असतात तीही जिवंत असतात. मेलेल्या लोकांनी त्रास दिलेलं कोणी ऐकलंय का? पण ही लोक, शहरात राहणारी लोक मात्र सगळ्यांना त्रास देत असतात. म्हणून खरी भूतं राहतात ती मुंबईत, मसनवाट्यात नाही, म्हणजे स्मशानभूमीत नाही. त्यांचं बोलणं ऐकून बिचारी त्याची जी बायको होती ती शांत बसली आणि भीमाने पुढे सांगायला सुरुवात केली, मुंबई चालून मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज ती राख मला 10 रुपयेही देते. म्हणजे डोंगर फोडून कितीही कष्ट केली तरी त्याला खूप कमी किंमत मिळत होती, पण आता मात्र त्याला भरपूर पैसे मिळतात. असं म्हणून तो घराबाहेर पडला आणि बरीच रात्र झालेली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती. भीमा निघाला होता. तो अंधारातून निघाला होता. त्याने डोक्याला टापर बांधली होती, वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक काणेदार पहार घेऊन तो टेंगा टाकीत चालला होता. म्हणजे हळूहळू तो चाललेला होता. सगळीकडे अंधार पसरलेला होता आणि स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तो आता नवीनच कुठे त्या माणसाला पुरलेला आहे तो शोधत होता. कारण आकाशामध्ये ढग दाटून आलेले होते. जर पाऊस झाला तर त्या माणसाला कुठे पुरलेलं आहे हे शोधणं अवघड जाईल. पाऊस येण्या अगोदर त्याला कुठे पुरलेलं आहे हे शोधणं गरजेचं होतं. आणि म्हणून तो सर्व स्मशानभूमीमध्ये इकडून इकडे शोधत होता की त्या माणसाला कोणत्या ठिकाणी पुरलेलं आहे. पण आज मात्र त्याला काय झालंय काही समजत नव्हतं. त्याला त्या व्यक्तीला कोणत्या ठिकाणी पुरलेलं आहे ते मात्र काही सापडत नव्हतं.
आणि तो अतिशय हतबल झाला होता, परेशान झाला होता. कारण काहीही झालं तरी त्या माणसाला कोणत्या ठिकाणी पुरलेले हे माहीत होणं खूप गरजेचं होतं. आणि अशामध्येच त्याला एका बाजूला खूप जोरामध्ये ओरडण्याचा, मुसमुसण्याचा आवाज आला आणि त्याने बघितलं की थोड्याशा अंतरावरती दूर काही कोल्हे जे आहे तर काहीतरी उकरत आहेत. आणि ती कोल्हे बरीचशी होती. त्यांचा कोल्हेकोळीचा आवाज ऐकून तो त्या ठिकाणी गेला आणि त्याला क्षणात त्याच्या डोक्यात वीज चमकून गेली. कारण त्याच ठिकाणी तो प्रेतदेह म्हणजे मृतदेह पुरलेला होता. आता त्याच्या लक्षात आलं की तो मृतदेह त्या ठिकाणी आहे, पण त्याच्यावरती बरीचशी म्हणजे 10-15 कोल्ही जे आहे तर तो मृतदेह उकरत होती. कदाचित त्या कोल्ह्यांना त्या मृतदेहाचा वास लागला असावा. हा भीमा उठला आणि एकदम पटकन जाऊन त्या ज्या ठिकाणी मृतदेह पुरलेला होता त्याच्यावरती जाऊन बसला. काही क्षण कोल्हे जे होते तर ते थबकले, घाबरले आणि थोडे बाजूला झाले. आणि भीमाने मात्र तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी खोदायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये एक कोल्हा जोरात आला आणि भीमाचा लचका तोडून पुढे निघून गेला. त्या लचका तोडल्यामुळे भीमाच्या शरीरामध्ये प्रचंड त्रास झाला. परत त्याने त्याचं काम सुरू केलं. पण मग मात्र नंतर तो कोल्हा त्याच्या दिशेने येत असताना त्याच्या हातामध्ये जी लोखंडी पहार होती त्या पहारीचा दणका त्याला मारला आणि एका दणक्यामध्येच तो जो कोल्हा होता तो मृत्युमुखी पडला. आणि आता एका मृत्यूदेहासाठी कोल्हे आणि भीमा यांच्यामध्ये तांडव चाललेलं होतं, युद्ध चाललेलं होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये भीमाला तो मृतदेह बाहेर काढून त्याच्यातील सोनं काढायचं होतं, तर तो मृतदेह त्या कोल्ह्यांना सुद्धा पाहिजे होता. आणि त्या दोघांचं जे आहे तर परस्परांशी युद्ध चाललेलं होतं. भीमाने निम्मीकोर उकरून काढली. अर्धे मड म्हणजे अर्धा मृतदेह उघडा केला, पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला होता. कारण अधूनमधून कोल्हे त्याच्यावर हल्ला करत होती. हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारी बाजूंनी कोल्हे त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडं तो दणका मारित होता. कोल्हे तिरपडून पडत होती, म्हणजे त्याच्या पहारीमुळे ते खाली पडत होती. अचानक त्यांचा लचका तोडून पळून जात होते. आणि कधीकधी कोल्हे जे आहे तर त्याला त्याच्या शरीराचा लचका तोडून पुढे जात होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मृतदेह दिसला तरी आपल्या अंगामध्ये भीती शहारते, आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. आणि हा भीमा जो आहे तर तो मृतदेह पुरलेला आहे. तो मृतदेह काढण्यासाठी या प्राण्यांसोबत संघर्ष करत होता. गावाच्या शेजारी हे अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. बघा, मानव आणि प्राणी यांच्यामध्ये एका मृतदेहासाठी प्रचंड युद्ध पेटलेलं होतं. स्वतःच्या मरणाला सुद्धा हे दोन्ही तयार होते. सृष्टी निद्रा घेत होती, मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निश्चित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी आणि मड्यासाठी झटपट जोर चालला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडित होता. कोल्ही त्याचा मार चुकून त्याच्या लचका तोडत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच मोठ्याने ओरडत होता, विवळत होता, शिव्या देत होता. कोल्ह्यांचं गुरगुरणं, भीमाचा आवाज, अतिशय वातावरणामध्ये अजून वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं. कितीतरी उशिराने कोल्ह्यांनी मात्र माघार घेतली आणि ते बिचारे त्या ठिकाणाहून निघून गेले. भीमाने तो मृतदेह बाहेर काढला आणि त्याने काय केलं की त्याच्या मृतदेहाच्या काखेत हात घातला आणि त्याला वरती काढलं. त्याच्यानंतर काडी ओढून, म्हणजे आकाड्याची जी काडी असते, माचीस डब्बी, ती काडी ओढून त्याला बघितलं. तो मृतदेह अतिशय ताटलेला होता. त्याच्यापुढे जाऊन त्याने चपळाई करून प्रेताचा हात चाचून पाहिला. त्याच्यात एक अंगठी सापडली, कानात मुंदी होती. ती भीमानं ओरबडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडामध्ये नक्की सोनं असणार आणि प्रेताच्या तोंडातलं सोनं काढण्यासाठी भीमाने त्या प्रेताच्या तोंडामध्ये ती जी त्याच्याकडे पहार होती ती पहार घातली. कारण दातखिळी बसलेली असते, दात एकमेकांना पक्के चिपकलेले असतात, ते निघत नाहीत. आणि पहार घातल्यानंतर तो तोंडामध्ये हात घालू लागला. तितक्यात त्याला दुरून लोक येताना दिसली. लोक तशा अंतरावर होती पण त्याला येत असताना दिसली. आणि घाईघाईने त्याने बोटं आधी काढायचे तर आधी पहारच काढली. आणि आधी पहार काढल्यामुळे काय झालं, त्या प्रेताची जी दातं होती ती दातं त्या भीमाच्या बोटांमध्ये घुसली. आणि आता मात्र भीमाला त्या प्रेताच्या तोंडातून हात काढता येत नव्हता. तो घाबरला आणि त्याला काय करावं ते काही सुचत नव्हतं. प्रेताचे दात बोटामध्ये घट्ट रुजले होते. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या
हेच खरं भूत, हे आज आपणाला पकडून ठेवणार. लोक येऊन त्या प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मारून मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भाण झाला. सर्व शक्ती पणाला एकवटून तो प्रेतावर हल्ला करू लागला. सोड मला, सोड 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 मला, तो जोरदार तोडू लागला. पण प्रेत काही त्याला सोडत नव्हतं. गावकरी जवळ येत होते आणि अशामध्ये मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार प्रेताच्या जबड्यामध्ये घातली आणि मग हळूच बोटं काढून घेतली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिकटून लोंबकळत होती, म्हणजे ज्याच्यातली हाडं तुटलेली होती, फक्त स्किन तेवढी त्याच्यामध्ये राहिलेली होती. ती तशी मुठीत धरून त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात येऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडासर सुरू झाली. डॉक्टरांनी भीमाची दोन्ही बोटं कापून टाकली आणि त्या दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी कळली. त्या ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलांसारखं रडू लागला. डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. विद्यार्थी मित्रांनो, एखादा व्यक्ती जर काही काम करत असेल तर तो आनंदाने करतो असं नाही. कधी कधी त्याची मजबुरीसुद्धा असू शकते आणि या भीमाची सुद्धा मजबुरी होती. 2 वेळचं जेवणही तो जेवू शकत नव्हता आणि अशा स्थितीमध्ये त्याला प्रेताची राख चाळून प्रेताच्या अंगावरचं सोनं घेऊन त्याला त्याचं जीवन जगावं लागत होतं. आणि अशा स्थितीमध्ये त्याचं जीवन कसं असेल हे तुम्ही समजू शकता.